खड्ड्यांमुळे इतके मृत्यू होऊनही महाराष्ट्रातली व्यवस्था अजून जागी झाली नाहीये। सामान्य लोकांचं तर सोडाच, ज्या रस्त्यावरून नेते मंत्री आमदार खासदार जातात त्यावरच्या खड्ड्यांकडे सुद्धा लक्ष द्यायला कोणी तयार नाहीये। व्यवस्था ढिम्म आहे आणि लोकप्रतिनिधी मौन। पाहूया। जळगाव ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर एकाच ठिकाणी पुलावर जवळपास 25 खड्डे पडले। हे खड्डे 1 ते अर्धा फूट रुंद आणि 3 ते 4 फुटांपर्यंत लांब आहेत। राष्ट्रीय महामार्ग असल्याने इथे वाहनांची मोठी वर्दळ असते। याच मार्गावर विमानतळ देखील आहे। जिल्ह्यातले सर्व मंत्री आमदार याच रस्त्याने प्रवास करतात, तरीही खड्ड्यांकडे कोणाचं लक्ष जात नाही। कुसुंबा गावानजीक पुलावर एकाच ठिकाणी जवळपास 20 ते 25 खड्डे असल्याचं पाहायला मिळतं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25। उल्हासनगरात खड्ड्यांचा कहर झालाय। काल खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं दुचाकीस्वाराचा तोल जाऊन अपघात झाला। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे लोक संताप व्यक्त करतात। पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीमधील खराब रस्त्यांनी गेल्या 5 दिवसात 4 जणांचा जीव घेतलाय। काल एक दुचाकीवरील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र तरीही शासन, प्रशासन, अधिकारी आणि नेते मंडळी यावर गप्प आहेत। चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झालेली पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने सध्या या ठिकाणी जी दुरावस्था झाली त्या दुरावस्थेमध्ये 5 दिवसामध्ये गेल्या 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी खरं तर उघड झालेली। आपण या ठिकाणी पाहतो की सध्या आपण आलो चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये। या ठिकाणी पाहतो की अक्षरशः रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत पाहतो की हजारो कोटी रुपयाचा महसूल खरं तर या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये मिळत असतो। मात्र सध्या पाहतो की या रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणामध्ये झालेली पाहायला मिळते। धुळे शहरातील खड्डे आता वाहन चालकांसोबत व्यापाऱ्यांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत। माल घेऊन आलेली गाडी खड्ड्यात पडल्यामुळे कोसळता वाचली। महापालिकेकडे तक्रारी करूनही खड्ड्यांचा प्रश्न तडीस लागत नाही। नाशिकच्या सटाणा शहरात खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार टँकरच्या खाली गेला। सुदैवानं दुसऱ्या बाजूला फेकला गेल्यानं मोठा अनर्थ टळला। सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय आहे। खराब रस्त्यांमुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचं लाखोंचं नुकसान झालं। त्यावरून संतप्त दिंडी प्रमुखांनी पुढील वर्षी पालखीचा मार्ग बदलण्याचा इशारा दिला। मानाच्या पालख्यांपैकी संत निवृत्तीनाथ महाराजांची एक पालखी आहे। पालखी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेलं पाणी असल्याने रथ पुढे नेणं कठीण झालंय। अखेर बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं रथ ओढावा लागला। नाशिकच्या सटाण्यातील रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चूनही रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही। भवाडे गावात 3 वर्षांपूर्वी रस्त्याचं भूमिपूजन झालं होतं, मात्र अद्याप तिथे पूल वा रस्ता देखील नाही। लोकांना मोठी कसरत करून इथे प्रवास करावा लागतोय। 3 वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत भूमिपूजन झालं, निधीही मंजूर झाला, तरीही रस्ता झालेला नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव